एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरावर 30 कोटी रुपयांची केस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। 30 कोटी रुपयांची डिफेमेशन केस जी आहे ती दाखल केलेली आहे आणि त्यांना ती नोटीस मिळालेली आहे। रविराज साबळे यांनी सोशल मीडियावरती त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। आता त्यांच्यावरती केस दाखल का केलेली आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं का केलेलं आहे ते पहा। तर झालं असं होतं की एका व्हिडिओमध्ये रविराज साबळे पाटील यांनी असं सांगितलं होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर 1100 एकर जमीन कशी आहे, फक्त असा सवाल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। आणि त्यांनी व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की त्यांच्या नावावरती 1100 एकर जमीन कशी आहे याची चौकशी झाली पाहिजे। परंतु या उलट झालं। अक्षरशः चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी शेतकऱ्याच्या पोरावर म्हणजेच रविराज साबळे यांच्यावर 30 कोटी रुपयांची डिफेमेशन केस जी आहे ती दाखल केलेली आहे। त्यानंतर त्यांना नोटीस मिळाल्यानंतर रविराज साबळे पाटील यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यांनी व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे माझ्यावरती 30 कोटी रुपयांची डिफेमेशन केस जी आहे ती दाखल केलेली आहे आणि ते या व्हिडिओमध्ये दाखवत सुद्धा आहेत की कशा प्रकारे लीगल नोटीस जी आहे ती मला मिळालेली आहे। एका सर्वसामान्य जर व्यक्तीने प्रश्न विचारला तर काय झालं, लगेच त्याच्यावर एवढी मोठी केस करायची काय गरज होती। तुम्ही जर सत्य लपवत नसाल तर ठीक आहे, तुमचं काहीच वाकडं होणार नाही असं ते सांगत आहेत। आणि जी केस जी आहे ती एका महिलेच्या नावाने ती केस त्यांच्यावरती केलेली आहे। इथं सर्व डिटेल्स त्यांनी शेअर केलेले आहेत की कशा प्रकारे केस जी आहे ती दाखल केलेली आहे आणि त्यानंतर कशा प्रकारे त्यांना नोटीस मिळालेली आहे। त्यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर 1100 एकर जमीन कशी आहे आणि त्यातूनच चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत त्यांनी त्यांच्यावर 30 कोटी रुपयांची डिफेमेशन केस जी आहे ती दाखल केलेली आहे। आता अनेक स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। जर एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर राजकारण्यांना प्रश्न विचारत असेल आणि ते त्यांना झोंबत असेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी काळ आहे असंच अनेक जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत। कारण शेतकऱ्याच्या सर्वसामान्य एका पोरावर 30 कोटी रुपयांची केस केली म्हणजे यामध्ये काहीतरी नक्कीच भ्रष्टाचार केला आहे का, अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। याची चौकशी झाली पाहिजे आणि एखादा सर्वसामान्य व्यक्ती जो आहे तो कशा प्रकारे 30 कोटी रुपये देऊ शकतो। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा।